Hi friends, in lecture first we studied introduction of elements of group first and group second as well as physical properties of elements of group first, chemical properties of elements of group first. Now let us discuss next point in video second. Uses of alkali metals. There are many uses of alkali metals. Now let us see one by one. Lithium. Lithium metal is used to make useful alloys. तर अनेक अल्कली मेटलचे अनेक असे यूज आहेत. त्यापैकी आपण एक बघणार आहोत. त्यातील पहिला आहे लिथियम. लिथियम इज यूज्ड टू मेक यूजफुल अलॉयज. अनेक अलॉयज बनवण्यासाठी लिथियमचा वापर केला जातो. फॉर एक्झाम्पल विथ लीड टू मेक व्हाईट मेटल. तर लीड बरोबर लिथियमपासून व्हाईट मेटलच्या बेरिंग्स बनवल्या जातात, ज्या मोटार इंजिनमध्ये यूज केल्या जातात. त्याचबरोबर विथ ॲल्युमिनियम टू मेक एअरक्राफ्ट पार्ट्स. ॲल्युमिनियम बरोबर एअरक्राफ्टचे पार्ट्स बनवले जातात. विथ मॅग्नेशियम टू मेक आर्मर प्लेट्स. इट इज यूज इन अ थर्मोन्यूक्लिअर रिॲक्शन. त्याचबरोबर लिथियम आणि मॅग्नेशियमचे एकत्र करून आर्मर प्लेट्स बनवले जातात. Now let us see next element, sodium. Sodium compounds are in many household product. हा सोडियम अनेक आपण घरगुती वापरात यूज करत असतो. त्यातील पहिलं म्हणजे सोडियम क्लोराईड. आपण जे घरात रेग्युलरली साल्टचा यूज करतो तिथं काय असतं ते म्हणजे सोडियम क्लोराईड, दॅट इज नोन ॲज अ टेबल साल्ट. सोडियम हायड्रोजन कार्बोनेट. तर सोडियम हायड्रोजन कार्बोनेट म्हणजे बायकार्बोनेट ऑफ सोडा और बेकिंग सोडा, जे आपण आपल्या घरगुती याच्यात यूज करत असतो. त्याच पद्धतीने नेक्स्ट एलिमेंट दॅट इज अ पोटॅशियम. पोटॅशियम ॲज अ व्हायटल रोल इन अ बायोलॉजिकल सिस्टीम. पोटॅशियमचा जर बायोलॉजिकल सिस्टीममध्ये खूपच महत्त्वाचा रोल असतो. आता हे पोटॅशियम कुठे कुठे यूज केलं जातं ते आपण बघणार आहोत. पोटॅशियम नायट्रेट अँड पोटॅशियम क्लोरेट आर यूज ॲज अ. पोटॅशियम नायट्रेट आणि पोटॅशियम क्लोरेट हे फायरवर्क आणि एक्सप्लोजिव्ह म्हणून यूज केले जातात. आपले जे फटाके वगैरे असतात तिथं पोटॅशियम नायट्रेट आणि पोटॅशियम क्लोरेटचा यूज केला जातो. पोटॅशियम नायट्रेट इज यूज ॲज अ फूड प्रिझर्वेशन. त्याच पद्धतीने पोटॅशियम नायट्रेट हे फूड प्रिझर्वेशन म्हणून सुद्धा यूज केलं जातं. त्याच पद्धतीने पोटॅशियम क्लोराईड इज यूज ॲज अ फर्टिलायझर. आपल्या शेतात आपण पोटॅशियम क्लोराईडचा भरपूर प्रमाणात वापर करत असतो फर्टिलायझर म्हणून. पोटॅशियम हायड्रॉक्साईड इज यूज इन द मॅन्युफॅक्चर ऑफ सॉफ्ट अँड लिक्विड सोप. त्याच पद्धतीने पोटॅशियम हायड्रॉक्साईडचा सॉफ्ट अँड लिक्विड सोप बनवण्यात यूज केला जातो. अशा पद्धतीने आपण ग्रुप फर्स्ट मधील जेवढे एलिमेंट होते त्याचे यूजेस बघितले. तर आता चला बघूया पुढचा पॉईंट, दॅट इज ॲनॉमलस बिहेवियर ऑफ लिथियम. ग्रुप फर्स्टमध्ये जेवढे एलिमेंट आहेत त्या एलिमेंटमध्ये हा लिथियमसुद्धा आहे, परंतु हा लिथियम ॲनॉमलस बिहेवियर दाखवतो. थोडेसे वेगळे बिहेवियर करत असतो त्या ग्रुपमध्ये. तर कशा पद्धतीने ते आपण बघणार आहोत. ॲनॉमलस प्रॉपर्टीज ऑफ लिथियम कम्पेअर्ड टू अदर्स एलिमेंट इन द ग्रुप. तर आता कोणत्या प्रॉपर्टीज वेगवेगळ्या दाखवतो ते आपण बघणार आहे. द ॲनॉमलस बिहेवियर ऑफ लिथियम इज ड्यू टू द. आणि कशामुळे ते ॲनॉमलस बिहेवियर तो लिथियम दाखवतो ते आपण बघणार आहोत. एक्सेप्शनली स्मॉल साईज ऑफ इट्स ॲटम अँड आयन्स. कारण त्याची थोडी स्मॉल साईज आहे त्या ॲटमची आणि आयनची म्हणून. त्यानंतर दुसरा पॉईंट हाय पोलरायझिंग पॉवर.
पोलरायझिंग जी पॉवर आहे त्या लिथियमची ती थोडीशी जास्त असल्यामुळे, हाय असल्यामुळे तो ॲनोमलस बिहेवियर दाखवतो. सम ऑफ द ॲबनॉर्मल प्रॉपर्टीज ऑफ लिथियम आर गिवन बिलो. तर कोणत्या कोणत्या ॲबनॉर्मल प्रॉपर्टीज आहेत त्या बघूया. लिथियम इज मच हार्डर. लिथियम हा ग्रुप फर्स्टमध्ये जेवढे एलिमेंट आहेत त्याच्यापेक्षा जास्त हार्ड आहे. लिथियम इज द लिस्ट रिएक्टिव्ह बट द स्ट्रॉंगेस्ट रिड्युसिंग एजंट अमंग ऑल द अल्कली मेटल. त्याच पद्धतीने ग्रुप फर्स्टमध्ये जेवढे एलिमेंट आहेत त्या एलिमेंटपेक्षा लिथियम हा लिस्ट रिएक्टिव्ह आहे, परंतु स्ट्रॉंगेस्ट रिड्युसिंग एजंट आहे. डायगोनल रिलेशनशिप बिटवीन लिथियम आणि मॅग्नेशियम. तर डायगोनल रिलेशनशिप आपण पहिल्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं की डायगोनल रिलेशनशिप काय असतं. तर मग लिथियम आणि मॅग्नेशियमची डायगोनल रिलेशनशिप आपण बघणार आहोत. लिथियम आणि मॅग्नेशियममध्ये डायगोनल रिलेशनशिप आहे. लिथियम हा ग्रुप फर्स्टमध्ये आहे आणि मॅग्नेशियम हा ग्रुप सेकंडमध्ये आहे. यांच्या बऱ्याचशा प्रॉपर्टीज ह्या सिमिलर असल्यामुळे त्यांच्यात डायगोनल रिलेशनशिप आहे. The similarity between lithium and magnesium is particularly striking and arises because of their similar size. तर कारण त्याच्या डायगोनल रिलेशनशिप काय आहे, कारण लिथियमची आणि मॅग्नेशियमची साईज जी ती जवळपास सारखी आहे. ॲटॉमिक रेड आहे. लिथियमचा 152 पिकोमीटर आहे, मॅग्नेशियमचा 160 पिकोमीटर आहे. म्हणजे नियर अबाउट दोघांची ॲटॉमिक रेडाय जी आहे ती जवळपास सारखीच आहे, 152 आणि 160. त्यानंतर आयोनिक रेडाय दोघांचा जर विचार केला तर लिथियमचा 76 पिकोमीटर आहे आणि मॅग्नेशियमचा 72 पिकोमीटर आहे, म्हणजे नियरली सेम आहे. द मेन पॉईंट्स ऑफ सिमिलॅरिटीज आर. मग याच्यातले जे सिमिलॅरिटीजचे मेन पॉईंट आहेत ते बघूया. Both lithium and magnesium are harder and lighter than other elements in their respective group. दोघांचा जर विचार केला म्हणजे लिथियमचा पण आणि मॅग्नेशियमचा पण ते आपल्या आपल्या ग्रुपमध्ये, म्हणजे ग्रुप फर्स्टमध्ये लिथियम आणि ग्रुप सेकंडमध्ये मॅग्नेशियम, दोघं काय आहेत आपल्या ग्रुपमध्ये सर्वात जास्त हार्ड आहेत आणि लाईटर आहेत. लिथियम अँड मॅग्नेशियम रिॲक्ट स्लोली विथ वॉटर. त्याच पद्धतीने लिथियम आणि मॅग्नेशियम वॉटरबरोबर स्लोली रिॲक्ट होत असतात. सम इम्पॉर्टंट कंपाऊंड्स ऑफ सोडियम. त्याच पद्धतीने या सोडियममध्ये काही इम्पॉर्टंट कंपाऊंड आहेत ते आपण बघणार आहोत. इंडस्ट्रियली इम्पॉर्टंट कंपाऊंड्स ऑफ सोडियम इन्क्लूड्स सोडियम कार्बोनेट, सोडियम हायड्रॉक्साईड, सोडियम क्लोरेट अँड सोडियम बायकार्बोनेट. तर अशा पद्धतीने हे सोडियमचे इम्पॉर्टंट कंपाऊंड आहेत. कोणते तर सोडियम कार्बोनेट, सोडियम हायड्रॉक्साईड, सोडियम क्लोराईड अँड सोडियम बायकार्बोनेट. तर आता त्यांचा एकेकाचा स्टडी आपण करणार आहोत. सोडियम कार्बोनेट. आता सोडियम कार्बोनेट हे बघा तुमच्या स्क्रीनवर सोडियम कार्बोनेट दिसते. त्याचं ट्रेड नेम सोडा ॲश. फॉर्म्युला सोडियम कार्बोनेटचा दॅट इज Na2CO3. मेथड ऑफ प्रिपरेशन. याच्या सोडियम कार्बोनेटची मेथड कशी प्रिपेअर करण्यासाठी सॉल्व्ह प्रोसेस, अमोनिया सोडा प्रोसेस. तर दोन प्रोसेस थ्रू हा सोडियम कार्बोनेट बनवला जातो, सॉल्व्ह प्रोसेसने आणि अमोनिया सोडा प्रोसेसने. रॉ मटेरियल. यासाठी लागणारं रॉ मटेरियल कोणतं असतं सोडियम कार्बोनेट बनवण्यासाठी? NaCl, NH3, CaCO3 अँड H2O. आता सोडियम कार्बोनेट मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस आपण बघणार आहोत सोडियम कार्बोनेटची. वेन कार्बन डायऑक्साईड गॅस इज पास थ्रू अ ब्राइन सोल्युशन सॅच्युरेटेड विथ अमोनिया इट रिझल्ट्स इन द फॉर्मेशन ऑफ सोडियम हायड्रोजन कार्बोनेट. आता हा मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस बघणार आहोत आपण. तर कशा पद्धतीची मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस आहे ती बघा. NH3 घेतला, त्याच्यात H2O वॉटर ॲड केला, इज गिव्स राईज टू NH3H2. त्यानंतरची परत इज गिव्स राईज टू NH4+OH-. त्याच पद्धतीने NH4++OH- plus CO2 plus NaCl
is gives rise to NH4 plus HCO3 minus plus Na plus Cl minus. तर अशा पद्धतीची ही रिॲक्शन होते. अजून कंप्लीट झालेली नाही रिॲक्शन, ती बघूया. त्याच पद्धतीने मग शेवटचा हा बाय प्रॉडक्टमध्ये Na प्लस HCO3 मायनस इज गिव्ज राईज टू NaHCO3 ॲज अ प्रेसिपिटेट. तर अशा पद्धतीने ही रिॲक्शन होत असते. अजून रिॲक्शन पूर्ण झालेली नाही, तर बघूया. NH4 प्लस Cl मायनस इज गिव्ज राईज टू NH4Cl इन अ सोल्यूशन. तर NH4Cl इन सोल्यूशन मिळाल्यानंतर आपल्याला सोडियम कार्बोनेट बनवायचं आहे. बघा, लक्षात असू द्या, ही अशा पद्धतीची एवढी रिॲक्शन झाली. आता पुढची रिॲक्शन, अजून ही रिॲक्शन मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस कंप्लीट झालेली नाही. आपल्याला काय बनवायचं आहे? सोडियम कार्बोनेट, दॅट इज अ Na2CO3. मग आता बघूया. सोडियम बायकार्बोनेट प्रेसिपिटेट इज फिल्टर अँड देन हिटेड टू गेट अ सोडियम कार्बोनेट. आता ही रिॲक्शन 2NaCO3 इज गिव्ज राईज टू इन द प्रेझेन्स ऑफ हीट करायची, आणि त्यानंतर आपल्याला काय मिळत असतो? Na2CO3, आणि बाय प्रॉडक्ट काय मिळत असतो? CO2 प्लस H2O. तर अशा पद्धतीने ही प्रोसेस, मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस असते सोडियम कार्बोनेटचे. इन दिस प्रोसेस NH3 इज रिकवर्ड वेन द सोल्युशन कंटेनिंग NH4Cl इज ट्रीटेड विथ CaOH2. नंतर 2NH4Cl प्लस CaOH2 इज गिव्ज राईज टू 2NH3 प्लस CaCl2 प्लस 2H2O. नाव लेट अस सी प्रॉपर्टीज ऑफ सोडियम कार्बोनेट. तर ही मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस बघितल्यानंतर त्या सोडियम कार्बोनेटच्या प्रॉपर्टीज बघणार आहोत. प्रॉपर्टीज ऑफ सोडियम कार्बोनेट. Sodium carbonate is a white crystalline solid which exists as a dehydrated Na2CO3 10H2O. तर या सोडियम कार्बोनेटच्या प्रॉपर्टीज आहेत. तर त्यातली पहिली प्रॉपर्टी, सोडियम कार्बोनेट इज अ व्हाईट क्रिस्टलाइन सॉलिड विच एक्झिस्ट ॲज अ dehydrated Na2CO3 10H2O. Na2CO3 10H2O is also called as a washing soda. तर तो Na2CO3 10H2O हा वॉशिंग सोडा म्हणून, वॉशिंग सोडा सुद्धा म्हटलं जातं त्याला. त्याच पद्धतीने हा सोडियम कार्बोनेट हा व्हाईट क्रिस्टलाइन सॉलिड आहे. ऑन हीटिंग द dehydrate loses its water of crystallization to form monohydrate. तर ही रिॲक्शन बघा. तर त्या पद्धतीने Na2CO3 10H2O इज गिव्ज राईज टू 375 केल्विन Na2CO3 H2O प्लस 9H2O. above 373 Kelvin on properties of sodium carbonate. Above 373 Kelvin, the monohydrate becomes completely anhydrous and changes to a white powder called soda ash. That is a Na2CO3. Na2CO3 H2O is gives rise to Na2CO3 plus H2O. Carbonate part of sodium carbonate gets hydrolyzed by water to form an alkaline solution. CO3 2 minus plus H2O is gives rise to HCO3 minus plus OH minus. Uses of sodium carbonate. त्या पद्धतीने आता याचे uses बघणार आहोत सोडियम कार्बोनेटचे. It is used in water softening, cleaning and laundries. हा सोडियम कार्बोनेट सॉफ्टनिंग म्हणजे वॉशिंगच्या ठिकाणी यूज केला जातो. त्याच पद्धतीने लॉन्ड्रीजमध्ये फार मोठ्या प्रमाणात यूज केला जातो. इट इज यूज इन द मॅन्युफॅक्चर ऑफ ग्लास, सोप, बोरेक्स अँड कॉस्टिक सोडा.
It is used in the paper, paints and textile industries. तर अशा पद्धतीने हे सोडियम कार्बोनेटचे युजेस आहेत. तर आपण सोडियम कार्बोनेट कशा पद्धतीने मॅन्युफॅक्चर केला, त्याची प्रोसेस कशी असते ते आपण बघितलं. त्याच पद्धतीने त्याच्या प्रॉपर्टीज काय आहेत ते आपण बघितलं आणि त्याच पद्धतीने त्याचे युजेस काय आहेत सोडियम कार्बोनेटचं ते आपण बघूया. चला आता नेक्स्ट कंपाऊंड, सोडियमचा नेक्स्ट कंपाऊंड बघणार आहोत. दॅट इज अ सोडियम हायड्रॉक्साईड. तर सोडियम हायड्रॉक्साईड बद्दलची इन्फॉर्मेशन आपण घेणार आहोत. सोडियम हायड्रॉक्साईडचं ट्रेंड नेम जे आहे ते काय, कॉस्टिक सोडा. फॉर्म्युला जे आहे सोडियम हायड्रॉक्साईडचा दॅट इज NaOH. मेथड ऑफ प्रिपरेशन, तर या कशा पद्धतीने बनवल्या जाणार आहेत, कोणती मेथड आहे ती आपण बघणार आहोत. इलेक्ट्रोलायसिस ऑफ NaCl. रॉ मटेरियल बघणार आहोत त्याची. NaCl, मर्क्युरी कॅथोड, कार्बन ॲनोड. तर सोडियम हायड्रॉक्साईड बनवण्याची प्रोसेस बघूया. ऑन पासिंग इलेक्ट्रिक करंट इन द फॉलोइंग रिएक्शन ऑकर्स ॲट इलेक्ट्रोड. In this compartment, mercury layer acts as cathode by induction. तर कशा पद्धतीने ही प्रोसेस केली जाते ती बघूया. NaCl घ्या, सोडियम क्लोराईड, आयोनायझेशन इज गिव्ज राईज टू Na आणि Cl, दोघं सेपरेट झाले. ॲट ग्राफाइट एनोड 2Cl मायनस इज गिव्ज राईज टू Cl2 प्लस 2 इलेक्ट्रॉन मायनस ऑक्सिडेशन रिएक्शन झाली. सोडियम dissolves in mercury to form sodium amalgam which travels to the central compartment. At mercury cathode 2Na plus 2E minus plus Hg is gives rise to 2NaHg. ही रिडक्शन रिएक्शन आहे. In this compartment, sodium amalgam acts as an anode. By induction, the amalgam is treated with water to give sodium hydroxide and hydrogen gas. At mercury anode, Na2Hg is gives rise to 2Na plus Hg plus 2E minus. At iron cathode, 2H2O plus 2E minus is gives rise to H2 plus 2OH minus. 2Na plus 2OH minus is gives rise to 2NaOH. तर अशा पद्धतीने हा सोडियम हायड्रॉक्साईड मॅन्युफॅक्चर केला जातो. तर मग यासाठी इलेक्ट्रिक करंट पास केलं जातं कॅथोड आणि ॲनोड बरोबर ट्रीट करून, तर सोडियम हायड्रॉक्साईड बनवला जात असतो. So at cathode hydrogen gas is liberated and sodium hydroxide is formed. तर कॅथोड हायड्रोजन गॅस हा लिबरेट होतो आणि सोडियम हायड्रॉक्साईड फॉर्म होतो. युजेस ऑफ सोडियम हायड्रॉक्साईड. सोडियम हायड्रॉक्साईडचा मोठ्या पद्धतीने यूज केला जातो तो म्हणजे कॉटन फॅब्रिक्स, कॉटन इंडस्ट्री जिथं असते तिथं सोडियम हायड्रॉक्साईडचा वापर केला जातो. फॉर द प्रिपरेशन ऑफ प्युअर फॅट्स अँड ऑइल्स. त्याच पद्धतीने प्युअर फॅट्स अँड ऑइल्स बनवण्यासाठी, प्रिपेअर करण्यासाठी सोडियम हायड्रॉक्साईडचा यूज केला जातो. ॲज अ लॅबोरेटरी रिएजंट. त्याच पद्धतीने लॅबोरेटरीमध्ये सोडियम हायड्रॉक्साईड फार महत्त्वाची भूमिका पार पाडत असतो. तुम्हाला आपल्याला केमिस्ट्रीमध्ये जेव्हा जेव्हा प्रॅक्टिकल येतील त्या सर्व गोष्टींचा वापर केला जाईल. थँक्यू.